सोमवती अमावस्येनिमित्त मार्कंडेय ऋषीपर्वत येथे भाविकांची मोठी गर्दी। कळवण व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर वसलेले पवित्र तीर्थक्षेत्र मार्कंडेय ऋषीपर्वत येथे सोमवती अमावस्येनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी उसळली। प्रशासनाकडून दरवर्षी या यात्रेवर बंदी घालण्यात येत असली तरी भाविकांचा उत्साह मात्र कमी होत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले। पहाटेपासूनच कळवण व दिंडोरी तालुक्यातील विविध गावांमधून हजारो भाविकांनी पर्वताकडे प्रस्थान केले। अनेक भाविकांनी डोंगर चढून मार्कंडेय ऋषींच्या पवित्र स्थळी दर्शन घेतले। हर हर महादेवाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव यात्रेवर बंदी जाहीर केली होती। डोंगराचा कठीण मार्ग घसरण्याचा धोका व संभाव्य अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। मात्र श्रद्धेपोटी भाविकांनी बंदीकडे दुर्लक्ष करत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। स्थानिक ग्रामस्थांच्या मते ही यात्रा अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने भरते। भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने प्रशासनाने योग्य नियोजन करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। यात्रेदरम्यान काही ठिकाणी स्वयंसेवकांनी पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली। पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली। कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, कळवण। कळवण व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर या ठिकाणी सोमवती अमावस्या भरली जाते। ते म्हटलं जातं हजर वेळा काशी एक बार मार्कंड ऋषी अशा पद्धतीने मार्कंड ऋषी पर्वत या ठिकाणी सोमवती अमावस्या ही भरली जाते। 3 महिने किंवा 4 महिन्यात ही सोमवती अमावस्या येत राहते। तरी आज शासनाने सोमवती अमावस्या ही बंद केलेली आहे। तरी सर्व भाविकांना माझी विनंती आहे का पहिल्या पायरीला दर्शन घेण्यात यावा आणि नियमाचा पालन करण्यात यावा ही सर्व भाविकांना नम्र विनंती। पैसा